कधी कधी आयुष्याच्या गोंगाटातून सुटण्यासाठी फक्त एका रस्त्याची साथ पुरेशी असते. आणि त्या रस्त्याने मला नेलं चिखलदराच्या कुशीत, विदर्भातील एकमेव हिल स्टेशन, निसर्गाच्या कुशीतलं एक स्वर्गच जणू. डोंगर, धुके, घनदाट जंगल आणि हवेतल्या शांत सुगंधात एक नवाच प्रवास जन्म घेत होता. सूर्याचा पहिला किरण जेव्हा मालविया पॉइंटच्या दऱ्यांवर पडला, तेव्हा असं वाटलं निसर्गाने स्वतःचं सुवर्ण पानच उघडले. त्या शांत क्षणात मी फक्त पाहत राहिलो, कारण काही सौंदर्य पाहण्यासाठी शब्दांची गरज नसते. त्यानंतर मी पोचलो पंचबोल पॉइंटला. इथली खासियत म्हणजे प्रतिध्वनी. आजूबाजूला उंच दऱ्या आणि तुमचा आवाज परत तुमच्याच कानात घुमून येतो. प्रत्येक आरोळी जणू या दऱ्या आपल्या गोष्ट सांगत आहेत असा भास होतो. यानंतर मी आलो इतिहासात दडलेल्या गाविलगड किल्ल्यावर. 18 किलोमीटर इतक्या दाट जंगलाच्या मध्ये उभा असलेला हा किल्ला बरंच काही सांगून जातो. शतके जुने दरवाजे, भव्य भिंती आणि शांतता, जणू इतिहास अजूनही आपल्या भोवती जिवंत आहे. भीमकुंड पॉइंटला पोहोचल्यानंतर तर निसर्गाने आणखी एक आश्चर्य दाखवलं. दऱ्यांमधून पडणारं पाणी, पुढे पसरलेलं घनदाट हिरवं जंगल. डोंगराच्या या शांत दऱ्यांमध्ये ही जागा फक्त सुंदर नाही, तर पौराणिक कथांनी पवित्र झाली. असं सांगितलं जातं की वनवासाच्या काळात पांडव इथून जात होते. द्रौपदीला अतिशय तहान लागली आणि भीमाने आपल्या गदाद्वारे या दरीत प्रहार केला, ज्यावरून हे चमत्कारिक जलकुंड प्रकट झाले. आणि मग धडकन वाढवणारा क्षण, 2 चाकं, आकाशात लटकलेली एक बारीक दोरी, खाली खोल दरी आणि मी एक छोटंसं धाडस करत पुढे जातो. दर पावलागणिक भीती मागं पडत गेली आणि फक्त एक भावना उरलेली, स्वातंत्र्य. दिवस संपत आला. मी परतीच्या रस्त्यावर निघालो आणि शेवटी आलो लोणारच्या त्या प्राचीन शांततेत. माझ्यासमोर पसरलेलं सरोवर जणू पृथ्वीच्या हृदयात उमटलेला हजारो वर्षांचा ठसा. हवा स्थिर, पाणी निशब्द आणि आकाशात हळूहळू विरघळणारा सूर्य. त्या सोनेरी प्रकाशात उभं राहून मला जाणवलं, कधी कधी प्रवास आपल्याला स्थळांकडे नाही तर स्वतःकडे घेऊन जातो.